राष्ट्रवादीचे नेते आता वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहता सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते वर्षावर पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ते पत्र आता मुख्यमंत्र्यांकडे दिलं जाईल। सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते हे वर्षावर पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीचे नेते वर्षावर पोहोचले असून ते आता मुख्यमंत्र्यांना या संदर्भामधला पत्र देतील। सायंकाळी 5 वाजता याच राजभवनातल्या लोकभवन दरबारामध्ये शपथविधी सोहळा होणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो की हे सगळे नेते जे आहेत प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आता वर्षावर पोहोचलेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, निखिल, आपण पाहतो की दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांची विधिमंडळामध्ये बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये 2 महत्त्वाचे ठराव आता जे आहेत ते मंजूर करण्यात आलेले आहेत आणि बहुमताने ते ठराव मंजूर करून घेण्यात आलेले आहेत। एक तर सुनेत्रा पवार पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे, तो सुद्धा ठराव बहुमताने मंजूर करून घेण्यात आला आणि त्याचबरोबर पक्षाच्या प्रमुख नेतेपदी सुद्धा सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हे सगळे संकेत आहेत राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडे दिलं जाईल, कारण अजित पवार यांच्याकडे ही सगळी महत्त्वाची पदं होती, त्यातली आता ही काही पदं ही अजित पवार यांच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे त्यांच्या हयात नसल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी त्याचबरोबर सगळ्या आमदारांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि सुनेत्रा पवार गटनेत्या झालेल्या आहेत आणि पक्षाच्या प्रमुख नेतेपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे। अशा संदर्भातलं पत्र घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पहिल्या फळीतले वरिष्ठ नेते जे आहेत ते आता मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलेले आहेत। हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं जाईल आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना पत्राद्वारे कळवतील आणि त्यानंतर शपथविधीचा जो काही कार्यक्रम ठरलेला असतो, जो काही प्रोटोकॉल असतो, त्यानुसार संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा लोकभवनामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी जो आहे तो पार पडेल। सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होत्या आणि त्यानंतर बैठकीमधून ते आता देवगिरी बंगल्यावरती आलेले आहेत आणि 5 वाजेपर्यंत या सगळ्या नेत्यांनी ही कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांना आता पत्राद्वारे कळवल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं पत्र हे राज्यपालांना जाईल आणि त्यानंतर शपथविधी ठरलेल्या वेळेप्रमाणे 5 वाजता होणार असल्याची माहिती मिळते आहे। मात्र हे सगळं होत असताना दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो सुद्धा राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सगळ्या नेत्याकडून स्पष्ट केला जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यानंतरचा एक महत्त्वाचा टप्पा आहे तो अजित पवार यांच्याकडे जी असणारी खाती होती ती खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जाणार आहेत का, कारण अजित पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या होत्या, म्हणजेच अर्थ खातं होतं आणि अर्थ खातं हे सुनेत्रा पवार यांना दिलं जाणार आहे का की त्याच्या व्यतिरिक्त एक अपडेट येते ते आपण आधी पाहूयात। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी